चला तर आपण चेक करूया वृषभ राशीसाठी येणारा आठवडा कसा असणार आहे आपण बघूया. ओके, हे फक्त आपण 8 दिवसाची एनर्जी चेक करतोय नोव्हेंबरमध्ये. ओके, नोव्हेंबर मंथ आता चालू आहे. 8 डेजमध्ये तुमच्यासाठी तुमच्याकडे काय गोष्टी येतात आहे, कोणते बदलाव येतात आहे. ओके, वृषभ राशीसाठी किंवा कोणत्या सिच्युएशनमध्ये आहात ते पण आपल्याला याच्यामध्ये समजेल. 5 कार्ड्स घेऊया कारण आपण फक्त 8 दिवसांचीच एनर्जी चेक करतोय. ॲक्शन, फास्टमध्ये ॲक्शन दिसते. ट्रॅव्हल, काहीतरी फास्टमध्ये. वॉन्डचं कार्ड आलं आहे. वृषभ ज्यांची रास आहे त्यांच्यासाठी हा मेसेज आहे. 8 दिवसांसाठी तुमच्या एनर्जीज कशा असणार आहेत, कोणत्या एनर्जीजमध्ये असणार आहेत, कुठल्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येताना दिसते आपण बघूया. ओके, द मून. आत्ता थोडंसं तुम्ही अशा आहात का नाराज वगैरे, किंवा काही गोष्टीमुळे थोडंसं डिस्टर्ब आहात का, काही गोष्टी काही निर्णय घेता येत नाही आहे, किंवा थोडीशी थर्ड पार्टी सिच्युएशन पण दिसते. तुमच्या कामामध्ये असू शकतं किंवा तुमच्या रिलेशनमध्ये मला जरा जाणवते एखाद्या थर्ड पार्टी सिच्युएशन. तुम्हाला निर्णय नाही घेता येत आहे. वृषभवाले ज्यांची वृषभ रास आहे थोडंसं निर्णय घेता येत नाही आहे. काय झाले ना की तुम्ही स्वतःला स्टक करून ठेवलं आहे. ओके, स्टक केले, तुम्हाला डिसिजनच घ्यायचं नाही आहे. असं झालं की कोणता डिसिजन जरी घेतला ना तर कदाचित तो तुमच्यासाठी योग्य नसेल असं वाटतं, किंवा भरपूर वेळेला डिसिजन घेऊन सुद्धा काही वेळेला चुकीचा पडत असेल, चुकीचं होत असेल, असं काहीतरी तुमची प्रॉब्लेम होतो. ऑप्शन काय आहे तुमच्यासाठी हेच तुम्हाला, म्हणजे तुम्ही खूप खूप म्हणजे म्हणतो ना एक डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये अडकला आहे. जसं की हे कार्ड आलं आहे, एक तर थर्ड पार्टी सिच्युएशन असू शकते. मूनचं कार्ड आहे. तुम्ही थोडंसं डिस्टर्ब आहात मला वाटतं आहे. ओके, ओव्हर थिंकिंग करू नका, ओव्हर थिंकिंग करू नका. बघूया आणखीन काय मेसेज येते वृषभसाठी. फ्रेश एनर्जीजमध्ये राहण्याचा प्रयत्न करा. ओके, द मूनमध्ये कोणी असू शकतं तुमच्या रिलेशनमध्ये किंवा तुमच्या कामामध्ये, जिथे जॉब वगैरे करत असाल कामामध्ये, किंवा इतर लोकांमध्ये तुम्ही थर्ड पार्टी सिच्युएशनमध्ये जरा अडकलेलं वगैरे असू शकता. ओके, किंवा लोक तुमच्याबद्दलचा काहीतरी गॉसिप करतात आहे, काहीतरी विचार करतात आहे, असं पण असू शकतं. त्याच्यामुळे तुम्ही त्या विचारांमध्ये राहताय. ओके, काय डिसिजन घ्यायचे काही गोष्टींमध्ये कळत नाही आहे. येस, पेनफुल सिच्युएशन आहे वृषभ राशी. थोडंसं येणारा आठवडा ना मला असं वाटतं थोडंसं पेनफुल आहे. एक कार्ड घेते आणि सगळे मी तुम्हाला कार्ड मीनिंग सांगते कार्डची. त्यांची वृषभ राशी त्यांच्यासाठी काय मेसेज आहे. ज्यांची वृषभ रास आहे त्यांच्यासाठी काय मेसेज आहे. 1 मोर कार्ड घेऊया आपण फक्त, म्हणजे आपल्याला मेसेज क्लिअर करता येईल. द टॉवरचं कार्ड आलं आहे. ओके, क्वीन ऑफ वॉन्ड्स. टॉवरचं कार्ड चेंज दाखवतं आहे. ओके, काही चेंज येतं आहे असं मला वाटतं आहे. थोडीशी पेनफुल सिच्युएशन दिसते. वृषभवाले डिसिजन घेता येत नाही, डिफिकल्ट सिच्युएशन झालं आहे. थोडंसं थर्ड पार्टी सिच्युएशन मला वाटतं आहे. पण फर्स्ट हे आलं की काही ॲक्शन तुम्ही घेताय. ओके, ट्रॅव्हल पण असू शकते किंवा काहीतरी ॲक्शन, फास्ट ॲक्शनमध्ये तुम्ही काहीतरी, मला असं वाटतं की काही फास्ट ॲक्शन किंवा ट्रॅव्हल किंवा काही फास्ट मोमेंट तुमच्या लाईफमध्ये येताना मला दिसतात आहे. ओके, येणारा आठवडा थोडंसं स्वतःकडे लक्ष द्या, हेल्थवर लक्ष द्या. ओके, काही डिसिजन नाही घेता आला तर जास्त फोर्सफुली घेऊ नका, कारण थोडासा आठवडा मला वाटतं तुमच्यासाठी 50-50% धरा वृषभवाले. आपण ह्याच्यामध्ये पण चेक करूया. माझं तर म्हणणं आहे की फोर्सफुली कुठल्या गोष्टी करू नका. होत असेल तर होऊ द्यात, नसेल होत तर सोडून द्या त्या गोष्टी. ओके, तुमच्या तब्येतीपेक्षा जास्त महत्त्वाचं नाही आहे. तुमची तब्येत खूप महत्त्वाची आहे. तुम्ही स्वतःची केअर करणं ही खूप जास्त महत्त्वाचं आहे. ओके, प्ले प्युअर, स्वतःची काळजी घ्या. ओके, ह्या आठवड्यामध्ये थोडंसं काय नाही वाटलं तर छान म्युझिक ऐका. म्युझिकचं पण कार्ड आलेलं आहे. ओके, अशी सिच्युएशन झाली जिथं तुम्हाला असं वाटत असं स्टक सिच्युएशन झाले, निर्णय घेता येत नाही आहे, डिफिकल्ट सिच्युएशन जर तुमची झालेली असेल तर थोडंसं स्वतःला वेळ द्या. थोडंसं स्वतःला वेळ द्या आणि स्वतःमध्ये थोडंसं राहण्याचा प्रयत्न करा. ओके, बिलॉंगिंग, फॉल्स लव्ह, अदर इच अदर्स. थोड्याशा गोष्टी तुमच्या लॉंगमध्ये दिसतात आहे मला. आत्ता सध्या लॉंगमध्ये थोडंसं मला असं वाटतं की प्ले इन लव्ह
कीप अ युथफुल स्पिरिट. तुम्ही ना, तुमचा स्वभाव पण खूप छान आहे, पण नेहमी छान राहा, म्हणजे हसत खेळत राहण्याचा प्रयत्न करा. ओके. नेहमी स्वतःला फ्रेश ठेवा, एकदम सनची एनर्जीज कशी असते ना तसं ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि तसं कधी सिच्युएशन वाटली तर म्युझिक तरी ऐका. ओके. म्युझिक ऐका, थोडंसं छान वाटेल, थोडंसं छान फील पण होईल तुम्हाला. एंजलचे काय मेसेज आहेत चेक करूया आपण. एंजलचे गायडन्स काय आहेत तुमच्यासाठी, ज्यांची वृषभ आहे तुमच्यासाठी काय गायडन्स आहे का? हा आठवडा थोडासा मला वाटतंय तुम्हाला थर्ड पार्टी सिच्युएशन मला दिसते, किंवा आजूबाजूच्या लोकांमुळे तुम्हाला तो त्रास होत असेल. तर थोडंसं मेडिटेशन, बघा मी तुम्हाला बोलले ना मगाशी, स्वतःला वेळ द्या. मेडिटेशन बिग ॲन्सर. मी एकदम करेक्ट बोलले होते, स्वतःला वेळ द्या. राईट, बघू शकता इथं तुम्ही. तेव्हाच कुठे तुम्ही सनच्या एनर्जीजमध्ये येणार आहे, प्रकाशित होणार आहे. तुम्ही स्वतःला वेळ द्या. लोक काय म्हणतात आहे, काय विचार करतात आहे, किंवा थर्ड पार्टी सिच्युएशन जरी असेल तर तुम्ही पेनफुल सिच्युएशन अशी करून घेत असाल, किंवा कोणत्या अशा अवस्थेमध्ये अडकत असेल तर अजिबात अडकू नका, स्वतःला वेळ द्या. ओके. मी एकदम करेक्ट बोलली तुम्हाला. स्वतःला वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे. जसे तुमचे कार्ड आले ना तसंच एकदम मला पटकन वाटलं, म्हणून मी तुमच्याशी बोलले. ओके. आणखीन एक कार्ड चेक करूया, म्हणजे गायडन्स आला आहे तुमच्यासाठी हा, की तुम्हाला स्वतःला वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे. जसं मी मगाशी बोलले की असं कधी वाटलं ना तर सरळ म्युझिक ऐका. ओके. म्युझिक ऐका, छान छान गाणी ऐका, छान वाटेल, छान फील होईल. स्वतःला वेळ द्या. एकटं राहा. एकट्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्या सॉल्व्ह होतात, आपल्याला समजतं. हो, तुम्हाला सोल्युशन पण मिळणार आहे. ओके. रिसोल्युशन ज्याच्यामध्ये तुम्हाला समाधान मिळेल अशी गोष्ट तुमच्याकडे नक्की एंजल घेऊन येतील. तुम्हाला सोल्युशन, म्हणजे ज्या पेसफुल सिच्युएशनमध्ये आहात ना वृषभवाले, ह्या आठवड्यामध्ये जर अशी सिच्युएशन झाली ना, येस, तुमच्यासाठी येणार आहे. वाव, गायडन्स खूप छान आले तर वृषभवाले तुमच्यासाठी. जरी पेनफुल सिच्युएशनमध्ये हा थोडासा आठवडा जरी गेलेला असला ना, तुम्हाला सरळ स्वतःला वेळ द्यायचा आहे, स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे, कॉन्फिडन्स खूप ठेवायचा आहे. ओके. लोक काय बोलतात ते थर्ड पार्टी सिच्युएशन लक्ष देऊ नका. मग जॉब वर्कमध्ये तुम्ही कुणीकडे असाल किंवा रिलेशनमध्ये लक्ष देऊ नका, आणि नेहमी छान राहा, नेहमी खुश राहा. एसमध्ये कार्ड आलेलं आहे तुमच्यासाठी. राईट. आणि ज्याही पेनफुल सिच्युएशनमध्ये असाल ना तर त्याच्यातून तुम्ही डेफिनेटली नक्की व्यवस्थित बाहेर निघणार आहे. आत्ताचा हा मेसेज होता. हा मेसेज 8 दिवसांसाठी घ्यायचा, ही एनर्जीज 8 दिवसांसाठी घ्यायची. ओके. थँक्यू सो मच.